नमस्कार. लग्नाची बेडीमध्ये आपण पाहिलेलं आहे की सावी, सिंधू आणि राघव यांनी किती शूरपणे चोरांना पळवलेलं आहे. इकडे सिंधू सावीला सांगत असते, तू आज खूप शूर आणि गुड गर्लसारखी वागली, मला तुझा खूप अभिमान आहे. सिंधूला सावी म्हणते की आई, मी एक ड्रॉइंग केलेलं आहे ज्याच्यामध्ये माझा, विनूचा, तुझा आणि माझ्या बाबांचा ड्रॉइंगचा फोटो काढलेला आहे. बाबा कसे दिसायचे मला माहीत नाही, मी काढलेली ड्रॉइंग कशी आहे तू तरी सांग ना. बाबांचा फोटो असेल तर तो तरी दाखव, बाबा कसे होते. तेव्हा सिंधू तिला समजून सांगते, राघव हे विनूचे बाबा आहे, तुझे नाही. तू असे स्वप्नही पाहू नको आणि बाबाचा विषय सारखा सारखा माझ्याजवळ काढूही नको. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी विनूच्या पायाची राणी मसाज करत असते. तेव्हा विनू सांगत असतो की सावी आणि डॉक्टर काकू यांनी बाबांना खूप मदत केली, त्या सगळ्याजणींनी मिळून चोरांना पकडून दिलं. तेव्हा राजश्री ही कौतुक करत असते, खरंच सावी खूप ब्रेव आहे सिंधूसारखी, तिनेही चोरांशी लढाई केली, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं, असं कौतुक करत असते. तेव्हा विनू पुन्हा म्हणतो, मी सावीचं नाव माझ्या मोबाईलमध्ये ब्रेव सावी सीस असं टाकलेलं आहे. तेव्हा राजश्रीला राग येतो आणि ती बोलते, आता खूप झालं, सावी आणि सिंधू पुराण त्यांचे गोडवे ऐकून ऐकून मला कंटाळा आलेला आहे. असं बोलल्यानंतर राजश्री पुन्हा सांगते, ती खूप लहान आहे, तिचा एवढा राग का करता तुम्ही, मला तर खूप आवडते, किती गोड आहे ती. तेव्हा त्या दोघीजणी निघून जातात. इकडे काकू राणीला समजावून सांगते की आता तू काहीतरी कर. दुसऱ्या दिवशी रात्री सावी तिच्या आईला म्हणते, तू मला आजपर्यंत सांगितलं नाही की पोलीस काका हे माझे बाबा आहे, मी तुझ्यावर खूप रागवलेले आहे, मला तुझ्याजवळ राहायचं नाही, मी आता आजपासून फक्त माझ्या बाबांच्याच घरी राहणार आणि तुझ्याशी मी बोलणारही नाही. असं बोलल्यानंतर सिंधू तिला खूप समजवत असते, खूप आवाजही देत असते, पण ती तिथून निघून जाते. मग सिंधूला जाग येते, सावी सावी करत असते. तितक्यात ती बघते की हे स्वप्न होतं. बाजूला सावी झोपलेली आहे, ती खूप घाबरते आणि इकडे रात्रीची राणीलाही झोप येत नसते. ती विनूच्या डोक्यावर हात फिरवत असते, मनात विचार करत असते, हा आपल्याला पुन्हा कधी सोडून गेला तर काय करायचं. तिच्या विचारात ते असते. तितक्यात राघवही तिला विचारतो, काय झालं, तुला झोप येत नाही का. नको विचार करू, तो आपल्याला सोडून जाणार नाही, काळजी करू नको, असं म्हणत तो राणीला समजवतो आणि झोपायला सांगतो. आणि इकडे सिंधूलाही राघवची आठवण येत असते. ती त्याच्या विचारात बुडलेली असते. जुन्या आठवणीही ते काढत असतात की जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा ती बाळाचेच कशी स्वप्न बघत होती, बाळाचं नाव कसं ठेवणार, ती किती सांभाळणार, हे सगळं ते बोलायचे, ते सगळं तिला आठवत असतं. आणि ती आठवता आठवता पुन्हा ती भानावर येते. परत ती हेही आठवते की राणीला घरी आणू नका, जर राणी माझ्या बाळाजवळ येणार असेल तर मी बाळाला घेऊन जाईल. असं म्हटल्यानंतर राघव बोलला की मी राणीला घरी घेऊन येणार आणि मग सिंधू घर सोडून गेली, हेही तिला आठवतं आणि पुन्हा ती भानावर येते. तिला झोपही येत नाही. इकडे राघव राणीला समजावून सांगत असतो, तू पुन्हा पुन्हा तोच विचार का करत आहे. तेव्हा राणीही म्हणत असते, आत्ता तर आपलं लग्नही झालेलं आहे, काय हरकत आहे, आपण दुसऱ्या बाळाचा विचार करायला हवा, आपल्या आयुष्यात पुढंही जायला हवं, असं ती त्याला बोलत असते. तितक्यात सिंधू पाणी पिण्यासाठी जात असताना तिच्या कानावरती ह्या दोघांचे बोल ऐकायला येत असतात. तेव्हा राघव सांगत असतो, आपण फक्त विरूसाठी एकत्र आलेलो आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्यात कधीही काहीही होणार नाही, हे तू लक्षात ठेव. पण राणी पुन्हा पुन्हा समजून सांगत असते, आपण पूर्वी किती प्रेम करायचो एकमेकांवर, आपल्या आयुष्यात आपण पुढे जायला काय हरकत आहे, दुसऱ्या बाळाचा विचारही करायला काय हरकत आहे. तेव्हा हे सगळं सिंधूच्या कानावर पडत असतं. सिंधू म्हणते, मी ह्या दोघांच्या मध्ये येत आहेत तेव्हा मला इथून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. हॉलमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण चहा नाश्ता करत असतात. ऋतुराज त्याच्या आईला सोडायला मुंबईला गेलेला असतो आणि पुन्हा घरी येतो तेव्हा त्याला सगळी घडलेली हकीकत कळते. मग तो बोलतो, मला कोणीच का काही सांगितलं नाही. तेव्हा विनू पुन्हा सावीचं कौतुक सुरू करतो. तो सांगतो, सावीने आणि सिंधू काकूने खूप छान लढाई केली आणि माझ्या बाबांना मदतही केली चोरांना पकडण्यासाठी. तेव्हा तोही बोलतो, वहिनी आहेचच ब्रेव, खूप छान, असं तो बोलतो. मग विनू सांगतो की मी माझ्या फोनमध्ये सावीचं ब्रेव सावी असं नाव टाकलेलं आहे आणि तिनेही माझं नाव लवली ब्रो असं टाकलेलं आहे. तेव्हा पुन्हा राजश्री सावीचं कौतुक करू लागते की सिंधू, तू तुझ्या मुलीला खूप छान संस्कार दिलेले आहे, खूप छान वाढवलं आहे. पण ऋतुराज नेहमीप्रमाणे सांगतो, पण तिला एक सवयी आहे तिच्या आईसारखी, मध्ये मध्ये उलटून बोलण्याची. असं बोलल्यानंतर राजश्रीही
सिंधूला चहा देण्यासाठी तिच्याजवळ जाते, पण ती नाही बोलत असते. तेव्हा ती आग्रह करते, म्हणून सिंधू तो चहाचा कप घेते. तिला तेही आठवतं की काकूंनी सांगितलेलं आहे आमच्या घरच्यांसोबत तू चहा नाश्ता करायचा नाही. आणि काकू तिच्याकडे पुन्हा रागारागाने बघू लागतात. पुढे काय होणार की यांनी चोरांना पकडून दिल्यामुळे यांना पुरस्कार मिळणार. आणि तिथे स्पीचमध्ये सावी सांगते की तुम्हाला विनू आवडला, तुम्ही विनूला घरी आणलं आणि मला तुम्ही खूप आवडतात. मी तुम्हाला माझ्या घरी माझे बाबा म्हणून घेऊन जाऊ का? म्हणजे माझं नावही सावी राघव असं होईल. हे ऐकल्यानंतर सगळेजण गप्प झाले आणि तिच्याकडे सगळेजण बघत आहेत. कुणाला काय बोलावं हेही कळत नाही. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही मला पुन्हा भेटा. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण.